अजून काही माहिती हवी आहे? आम्हाला म्हटलं नाही, नो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही निश्चित याल ना? नाही, तिथं पाण्यालाही पैसे लागतात असं कळलेलं आहे मला. खूप मोठं हॉटेल आहे माझ्या दृष्टिकोनानं. आम्ही टपरीवर चहा पिणारे, 20 पैशावाला चहा पिणारी लोक, तिथं पाणी पिलं आणि त्याचं बिल नंतर भरायचं म्हणून 15 दिवस भांडी घासायला लागू नयेत. समोरनं मंजूळ किणकिणता हसण्याचा आवाज येऊन सांगितलं, काळजी करू नका, तिथं ऑलरेडी डिपॉझिट ठेवलेलं आहे आणि एक नाही 25 माणसं जेवली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, एवढं डिपॉझिट ठेवलेलं आहे. ओके? ओके ओके, काय प्रॉब्लेम नाही, येतो. पटापटा त्याने फोन ठेवला. म्हणलं परत काय हो देशपांडे काका, तुम्हाला मी म्हणलो होतो ना, आजकाल मोठमोठ्या कंपनीमध्ये बॉसच्या सेक्रेटरीज फोन करून इंटरव्ह्यू अरेंज करतात. तर बघा, मलाही फोनवर इंटरव्ह्यूचंच बोलावणं आलेलं आहे. तेही म्हणले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाही, मला वाटलं कोणी पटवली का काय, तुझी आजीसारखी म्हणत असते आता आमचे दोनाचे चार करचे. काका, स्वतःचं पोट भरू शकणार नाही, तिच्या पोटात काय काटे टाकू का? आत्ताही पेन्शनवर आजीच्या चाललंय आमचं 2 वेळचं, असं म्हणत आम्हाला तिथनं बाहेर पडला. काकांनी असं त्याच्या जाणाऱ्या मूर्तीकडे बघत म्हटलं, काय आजकालची पोरं, बोलण्याचा सेन्स नाही, निदान थँक्यू तरी म्हणायचं होतं मला. आम्हाला घरी आला पटकन त्यांनी ठेवणीतले कपडे, म्हणजे त्यातल्या त्यात बरे असलेले कपडे काढले, ते बिछाण्याखाली पुसून देऊन 10 मिनटं त्या बिछाण्यावर लोळून घेतलं, म्हणजे कपड्यांना जा इस्त्रीसारखं हे होईल. मग ते कपडे घालून चकाचक दाढी बिडी करून आम्हाला बस 6:45 ब्ल्यू रिडला पोचला. त्याने सहज बघितलं, वेटरचा ड्रेस आपल्यापेक्षा खूप महागडा आहे, चांगला आहे. तर दरवानाने विचारले, काय रे, काय काम आहे? त्याने असं बघितलं, नाही, टेबल रिझर्व केलेलं आहे, आत जाऊन बसायचं आहे. तू टेबल रिझर्व केलंयस? त्याने हळूच, नाही, श्वेताजींनी माझ्यातर्फे, म्हणजे श्वेताजींनी रिझर्व केलं आणि मला बोलवलेलं आहे. जसं श्वेता म्हणून नाव काढलं तसा तो दरबान उठला, खाटकन सॅल्यूट मारला आणि त्याने अगदी इज्जतीमध्ये कॅरिडॉरपर्यंत नेऊन सोडलं ब्ल्यू कार्पेटवरनं. दरवाजा मॅनेजरने उघडलं. त्यांनी मॅनेजरने अशा कपाळावर आठवून बघत असतानाच दरवान बोलला, साब श्वेताजी के मेहमान है. मॅनेजरचा लगेच चेहरा हसरा झाला, या सर, या वेलकम टू आवर हॉटेल. आपल्या सरकारकरताच आम्ही हे हॉटेल हे करतोय, या बसा, 3 नंबरचं टेबल आपलं आहे, काय देऊ आपल्याला सर्व्हिस? अमोल गोंधळला. आईच्या कटकटीत पाय, इथं कधी आलो नाही. बस चहा बी मागावा आणि एकदम त्यांनी 100-200 रुपये बिल दाखवलं तर आपल्यालाच लाज वाटायची. पुढं डील फिसकटलं आणि बाई म्हणली, असलं नवरा नको मला, जा 200 रुपये तुझे तू भर. तर करायचं काय? तो बसला टेबलवर, म्हटलं, नाही मॅडम येऊ देत, एकत्रच ऑर्डर देतो. तो मॅनेजर म्हणला, ओके सर, ॲज यू विश सर, आणि तो निघून गेला. फार वेळ वाट बघायला लागली नाही. 5-10 मिनिटांनंतर एक मुलगी प्रवेश करती झाली. दिसायला चांगली होती, उंच होती, शिडशिडीत होती, फक्त रंग थोडा गव्हाळ होता, पण अशी हुकमी वाटत होती. श्वेता. मी लहान असतानाच माझे आई वडील गेले, पण त्यांचा चालत असलेला कारखाना असल्यामुळे माझी मावशी आणि आत्या दोघींनी एका वेळेला माझ्यावर हक्क दाखवला आणि कोर्टाचा निर्णय झाला की तोपर्यंत मी संज्ञानहून कारखाना माझ्या ताब्यात घेत नाही, तोपर्यंत मावशीचे मिस्टर आणि आत्याचे मिस्टर या दोघांनी मिळून तो कारखाना चालवावा. तसं 10वी झाल्यानंतर मी कारखान्यात जायला सुरुवात केली आणि कारखान्यातल्या एक खाचाखोचा समजून घ्यायला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन होता मला कारखाना चालवण्याचं पूर्ण अक्कल आलेली होती.
पण मावशी आणि काकांचं म्हणणं होतं की तुझ्याकरता चांगलंसं स्थळ बघून दिलं की आम्ही आमच्या मार्गाने जातो. आता साहजिकच आहे, एवढ्याच मोठ्या शहरात एवढे चांगलं घर आणि हे सगळं मिळणं. हां, मी असं म्हणणार नाही की मला माझ्या आत्याने किंवा मावशींनी कधी जाच केला किंवा त्रास दिला, असं काही नव्हतं. कारण माझ्या इस्टेटीवर लक्ष ठेवण्याकरता 3 वकिलांची नेमणूक माझ्या आईवडिलांनी त्यांच्या हयातीतच केलेली होती. इन्व्हेस्टमेंट सल्लागार नेमलेले होते, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती माझी खूपच चांगली होती. पण जसं वय माझं हे होत गेलं तसं त्यांनी लग्नाचा विषय टाळायला सुरुवात केली की शक्यतो जोस्तो पण हिचं लग्न होत नाही तोस्तो पण आम्ही इथनं जाणार. आणि याबाबत काका आणि आतोबा दोघांचंही एकमत असायचं कायम. हां, तसंही म्हणा, आता या वयात त्यांना 75-80 हजाराची नोकरी बाहेर कुठं कोण देणार होतं. पण मला माझं घर रिकामं करून हवं होतं. मला माझं स्वातंत्र्य जगायचं होतं आणि उपभोगायचं होतं. मग असंच आम्ही 3-4 मैत्रिणी नेहमी गप्पा मारत असताना, काय ग तू नेहमी संध्याकाळी 6ला निघते, 7च्या आत घरात राहायलाच पाहिजे, तुझ्या आत्याचं मावशीचं किती दिवस तुझ्या असं वर्चस्व चालणार, खरं तर तू मालकीणेस एकटी. मी विचार केला आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. त्यात आमच्या मैत्रिणींमध्ये ही आयडिया सुचली की तात्पुरत्या कामाकरता नवरा पाहिजे म्हणून जाहिरात देऊन टाकू. मिळाला कोणी योग्य माणूस तर त्याच्याशी लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज किंवा लग्न करू, तात्पुरतं लग्न करायचं आणि त्याच्या लग्नाच्या आधी डिवोर्स फॉर्मवर सह्या घेऊन ठेवायच्या, डेट नसलेल्या. म्हणजे 6 महिन्यानंतर डिवोर्स फाईल करता येतो, त्या नियमानुसार आपण वर्षभरात मोकळे होऊन जाऊ. बस आयडिया फायनल झाली आणि जाहिरातीला आज या अमरचं उत्तर आलेलं आहे. फोन आला, हा पहिलाच फोन. बऱ्याच जणांनी वेडगळ कल्पना किंवा काहीतरी बावळटपणा असेल, श्रीमंत मुलीचं फॅड म्हणून टाकली बाजूला. यांनी मात्र रिस्पॉन्स दिला, त्यासाठी गरजवंत दिसतोय. आत्ताच त्याला जेवढं कापून घेता येईल, जेवढं सरळ करून ठेवता येईल तेवढा तो नीट वागेल. असा विचार करत करत श्वेता टेबलपाशी आली. श्वेता टेबलपाशी आल्यानंतर अमर ताडकन उभा राहिला की त्या लक्षात आलं, याच श्वेता मॅडम. आणि हात जोडून नमस्कार केला. नमस्कार, मी अमर. ती म्हणली, हाय, मी श्वेता. बसा ना. मग त्यांनी असं अदबीनं हिंदी पिक्चरमध्ये पाहिलेल्या स्टाईलनुसार खुर्ची ओढून पुरीला बसवलं. स्वतः समोरच्या खुर्ची समोर येऊन बसला. दोघांनी पाण्याची ऑर्डर केली. पाण्याची ऑर्डर झाल्यानंतर, म्हणजे पाणी पिऊन झाल्यानंतर दोघांनाही विषय कुठून सुरुवात करावा आणि कसा सुरुवात करावा ह्याच्याबाबत काहीच लक्षात येत नव्हतं. मग तिनंच हळूच विचारलं, तुम्ही ड्रिंक्स घेता का? तो म्हणला, नाही, आत्तापर्यंत पोट भरण्याच्या नादात होतो, असले कुठलेही शॉक पाळायला वेळ नाही मिळाला. ती म्हणली, मी फारशी घेत नाही, पण एक जिन विथ लेमनेड घ्यायचं का, म्हणजे लिंबू पाणी. त्यालाही कळलं नाही काय म्हणली. तो म्हणला, ओके, तुम्हाला जसं असेल तसं. मग तिनं ऑर्डर केली की 1/2 जिन विथ लेमनेड. आणि मग दोघांनी बोलायला, गप्पा मारायला, एकमेकांची माहिती द्यायला सुरुवात केली. मग त्या माहितीतनं अमरच्या लक्षात आलं की हिला आत्या आणि मावशी या दोघांच्या जोडगळींना आपापल्या घरी पाठवून द्यायचं आहे आणि मॅरिड म्हणून, तथाकथित लग्न झालेली मुलगी म्हणून स्वतःच्या बंगल्याचा तिला स्वतःला ताबा हवा आहे. आणि तो ताबा मिळवून देण्याचं काम आपण जर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे ह्याचं आपण डिमांड समोर ठेवायची आहे. तर कसं झालं, नाही म्हणलं तर त्या थोड्याशा जीन्सचा परिणाम झालेला होता आणि त्याचा मूळचा बेडरपणा वर आला होता. त्याने सांगितलं, हे बघा बाई, तुम्ही जे म्हणताय ते सगळं काम संपल्यानंतर तुम्ही तांदळातल्या खड्यासारखं मला बाजूला टाकणार आहे आणि मला आत्ता परमनंट नोकरीची गरज आहे. त्याचं काय,
त्याच्यावरती म्हणली नो प्रॉब्लेम, मी तुमच्या नोकरीची सोय, कायमस्वरूपी नोकरीची सोय त्यावेळेला करून देईन. या व्यतिरिक्त तुमच्या काय मागण्या, तुम्हाला कॅश काय हवी, काय हवं आहे. तर म्हणलं बाई मी या प्रकारचा व्यवहार कधीच केला नाही, तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा, मी काम करायला तयार आहे, पण तुमचं काम मी पूर्ण करून दिल्यानंतर तुम्ही मला परमनंट नोकरी देणार ह्याची खात्री काय. ती म्हणली आपण तसं एक समजपत्र तयार करू, ज्यात तुमच्या अटी असतील, माझ्या अटी असतील, तुमच्यातर्फे हवं तर अटी मी टाकते, ते वकिलासमोर जाऊन सही करू, त्याच्यावर नोटीसचा सही शिक्का घेऊ आणि त्याच्याला मान्यता देऊन ठेवू. त्याच गोष्टीवर हे करून त्याच वेळेला आमच्या वकील साहेबांकडनं आपलं एक डायव्होर्स लेटर तयार करून घेऊ. त्या लेटरवर लग्नाच्या मॅरेज रजिस्टर समोर आपण जायच्या आधी नोटीस दिल्यानंतर त्या लेटरवर सही करायची. मग आपण 1 महिन्यानंतर मॅरेज रजिस्टरकडे जाणार, लग्न करणार आणि लग्नाने आपण घरी जाणार. मग त्या महिन्यामध्ये आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी ठरवून घेता येतील. वर करणी ह्यालाही त्यात काही चुकीचं वाटलं नाही, त्यांनी मान्यता दिली. आणि ते मान्यता द्यायच्या आधी तो म्हणला तर आता बाई आपण 2 वेळा लिंबू सरबत पिलंय पण पोटात काहीच नाही आहे, भूक प्रचंड लागली आहे. ते म्हणली नो प्रॉब्लेम, काय हवं आहे त्याची ऑर्डर द्या, फक्त तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. त्याप्रमाणे त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. भरपेट जेवला खूप दिवसांनी आणि विनंती केली की बाई हे राहिलेलं मी पार्सल म्हणून घरी नेलं तर चालेल का. ती म्हणली कशाला, तुम्हाला काय काय हवं आहे ते सांगा, तेवढं पार्सल तयार करून देतो. म्हणतो नाही, म्हातारी एकटीच आहे माझी आजी, तिला पण असं चांगलं काहीतरी खायला द्यावं अशा हिशोबाने. मग त्या बाईनंच असे डिसिजन्स करून श्वेताने मस्त एक पार्सल, फूड पार्सल पॅक केलं, आम्हाच्या हातात दिलं. दोघं आपापल्या मार्गाने गेले. जाताना श्वेता विचार करते किती साधा आहे हा मुलगा. खस पोटाला आग लागते ना त्यावेळेला माणसाला काहीच सुचत नाही. याने आत्ता मागितले असते तर 10-15 लाख द्यायला मी नाही म्हणले नसते. 10-15 लाख जर मिळाले असते तर त्याला आयुष्यभर नोकरी करण्याची गरज नव्हती. पण मूळ स्वभाव मेहनती आहे, ऐतखाऊ नाही आहे. गुड, पॉझिटिव्ह साईन आहे. असा विचार करत ती तिच्या कामामध्ये बसून घरी गेली. आम्हाला आपला चालत 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 घरी आला. घरी आल्यावर त्याने आजीला सांगितलं, पुडकं दिलं. म्हणले आजी मी म्हणलो होतो ना स्वयंपाक करू नको, मी काहीतरी खायला घेऊन येतोय, घे खाऊन घे. आजी हरकली. खूप दिवसांनी असं मस्तपैकी चमचमीत मचमचीत जेवण. ती म्हणली काय रे लागली का तुला. अगं नाही आजी, जिथं इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो तिथं त्यांनी आम्हाला जेवण ठेवलेलं होतं, मी थोडंसं खाऊन घेतलं आणि थोडंसं तुझ्याकरता पॅक करून आणलंय. कसं आहे ना, तुझ्याशिवाय खाताना सारखी तुझी आठवण होत होती बघ आजी, तू पण हे खावं अशी माझी लई इच्छा होती, म्हणून सगळं केलं. मग त्याच्यावर आजी गैवरली, लेकरा कसं होणार रे आपलं आता, म्हणून जेवण केलं. ती म्हणली तसं काही नाही, त्यांनी सांगितलंय 2 दिवसात बोलवतो म्हणून नोकरीला.